सुप्रिया मॅम बरोबर ॲक्च्युली रेफरन्स मला माझ्या बहिणी थ्रू भेटला. माझ्या 2 बहिणींची डिलिव्हरी इकडे झाले विथ 3 बेबीज. त्यामुळं आम्ही इकडंच प्रिफर केलं. ॲक्च्युली आम्ही सुप्रिया मॅमबद्दल खूप काही ऐकलं होतं सगळ्यांकडनं, आणि जेवढ्या पण डिलिव्हरीज आमच्या घरात झालेल्या आहेत तर त्या सगळ्या सुप्रिया मॅमनेच केलेल्या आहेत. तर आम्हाला कुठेतरी एक विश्वास होता की आमची जर डिलिव्हरी कुठे करायची असेल किंवा जे काही 9 मंथ्सची जी प्रोसेस जी आहे एखाद्या डॉक्टरला सजेशन घेण्याची, तर आम्ही सुप्रिया मॅमलाच प्रेफर केलं. आणि आणि आय गेस आमचं जे प्रेफरन्स होतं किंवा आम्ही जे ठरवलं की जी डॉक्टर चूज करायची तर सुप्रिया मॅम ही वेल अँड गुड होती ऑप्शन. आणि आम्ही हॅप्पी आहोत की आम्ही त्यांना चूज केलं. आणि आमची सगळी डिलिव्हरीची प्रोसेस खूप छान झाली आहे. नॉर्मल ॲक्च्युली आम्हाला हे होतं, आमची अट होती की जर डिलिव्हरी झाली तर ती नॉर्मलच झाली पाहिजे काही करून. आणि सुप्रिया मॅमने आम्हाला पहिल्यापासूनच अश्युरन्स दिलं होतं की जर डिलिव्हरी होणार तर ती नॉर्मलच होणार कोणत्याही कंडिशनमध्ये. आणि त्यांनी त्यांच्या शब्दावर त्या ठाम राहिल्या आणि माझी डिलिव्हरी नॉर्मलच झालेली आहे. सो आय एम हॅपी विथ दॅट. आणि खरंच त्यांचा खूप सपोर्ट होता. ॲक्च्युली त्यांची स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह होती, कोऑपरेटिव्ह होती. त्यांनी पूर्ण माझे जे 3 दिवस इथे मी डिलिव्हरीनंतर घालवले तर ते सगळे एकदम छान हॅपीली होते. सर्व्हिस खूप छान गेली आणि सगळेच खरंच खूप कोऑपरेटिव्ह होते. आणि सगळ्या ओव्हरऑल आम्ही खूप खुश आहोत, सुप्रिया मॅमशी पण, हॉस्पिटलच्या सर्व्हिसशी पण आणि स्टाफशी पण. ॲक्च्युली सुप्रिया मॅमकडं बघूनच आणि त्यांच्या बोलण्याचे आणि विचारांचे सगळं ऐकूनच ते खूप पॉझिटिव्ह वाटलं. आणि त्या पॉझिटिव्हिटीमुळं खूप अजून नाही का एक कॉन्फिडन्स येत गेला की सगळं चांगलंच होईल. आणि स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह होता. ऑल ओव्हर सर्व्हिस वगैरे पण खूप छान होते आणि 24/7 पूर्ण स्टाफने आमच्याकडे लक्ष दिलं. थँक्यू थँक्यू टू मॉम स्टोरी.